लालीचा एवढा अतिरेक झाला की देवीसिंगने दाबला गळा. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत लाली देवीसिंगला माकडासारखं नाचवत असते आणि कळूनही तो पैशासाठी नाचत असतो. आता पैसे मिळणार ह्या लालसेने देवीसिंग भांडी घासतो आणि तो लालीजी झाली आता भांडी, बोला कुठे आहेत पैसे? लाली म्हणते मिळणार मिळणार, पैसेही मिळणार, पण अहो तेवढे कपडे धुता का? नाही म्हणजे जेवढे लवकर कपडे होतील तेवढे लवकर जाऊया. आता देवीसिंग हू करतो आणि कपडे धुवायला लागतो. लालीच्या आईवर वार करताना जी पॅन्ट त्याने घातलेली असते ती आता त्याला बादलीत दिसते. तो बघत म्हणतो ह्यातलं कटर काढायचंच राहून गेलं. तो आता खिशे चेक करतो आणि म्हणतो खिशात नाही आहे, कटर कुठं गेलं? तो आता धुणं धुवायचं सोडतो आणि आतमध्ये जातो. आता हा नाही तो कपडा तो सगळे शोधत असतो. एवढंच काय, तो खिडकीतही बघतो, पण काय केल्या त्याला कटर काय सापडत नाही. तो विचार करतो कटर गेलं कुठं? ते जर कटर लालीच्या हाताला लागलं तर सगळाच पाचका होईल. तिला कळून चुकणार तिच्या आईवर वार करणारा दुसरा तिसरा कुणी नसून तिचाच नवरा आहे. मग काय देवीसिंग पैसे विसर, ते कटर तिच्या हाती लागायच्या आत लवकरात लवकर तिच्याकडून पैसे काढायला हवे. तेवढ्यात लाली येते आणि म्हणते अहो काय शोधताय? नाही म्हणजे मला सांगा, मी मदत करते. तुमचं ते पैसे कुठे ठेवले तेवढं सांगा की, नाहीतर आपण जाऊ आणि घेऊन येऊ. लाली म्हणते माझ्या चपलांना चिखलात भरल्या, तेवढ्या धुवून देता? आता देवीसिंगची सटकते. तो तिचा गळा दाबतो आणि म्हणतो ये तुझ्या बापाचा नोकर नाही आहे मी, 1 मिनटं लागणार नाही तुझा माज उतरवायला. आता लालीला आठवतं तिची आई बोललेली असते, त्यांनी माझ्यावर वार केले आणि मला म्हणाला तुझ्या मुलीला लई माज आला आहे, तोच उतरवायचा आहे. ती आता देवीसिंगला म्हणते माझ्या आईला मारताना हेच बोलला होतात ना? कटर दाखवत म्हणते हे शोधत होता ना खोलीत? देवीसिंग कटरकडे बघतो, त्याच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. लाली म्हणते काय झालं? मी काय विचारते, हे शोधत होता ना खोलीत? त्याला काय बोलावं तेच कळत नाही. लाली म्हणते मी तुम्हाला चांगलीच ओळखून आहे, तुम्ही हे जे काही सगळं करताय ना ते माझ्याकडचे पैसे काढण्यासाठी, आणि काही होऊ दे माझा जीव जरी गेला ना तरी मी तुम्हाला पैसे देणार नाही. देवीसिंग म्हणतो तसं असेल, तुझा जीव गेला तरी तुम्हाला पैसेच देणार नसेल तर तुला जिवंत कशाला ठेवायची? पैसे काय गं, मी कुठूनही काढेल आणि ते कसे काढायचे हे मला चांगलंच माहिती आहे, आणि त्याच्यासाठी तुझ्या आई बापाला मारावं लागलं ना तरी मी मारेल. लाली म्हणते तुम्ही माझ्या आई बापाला मारताल आणि मी तुमच्या आई बापाला सोडेल? आता मात्र देवीसिंग मोठमोठ्याने हसायला लागतो. त्याचं हसणं बघून लाली चकित होते आणि मनात म्हणते हे हसताय का? तेवढ्यात तो म्हणतो माझ्या आई बापाला मारायचं, खुशाल मार, आई बापाला काय सगळ्या घरालाच मार. हे ऐकून तर लालीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती मनात म्हणते यांना काही कसा फरक पडत नाही, हा नक्की गोपाळच आहे ना का दुसरा कोणीतरी आलाय? नाही नाही, काहीतरी गडबड आहे, आणि काय गडबड आहे हे मी शोधून काढणारच. देवीसिंग म्हणतो आता गप कुमान लवकरात लवकर पैसे दे, नाहीतर पुढच्या परिणामाला तयार राहा. तो तर निघून जातो, पण लाली मात्र अजूनही शॉकमध्ये असते आणि म्हणते हा माणूस काहीही करू शकतो. नाही नाही, मला जामकरची मदत घ्यावीच लागणार, मग त्यामध्ये मी अडकली तरी चालेल. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.